गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्ञानोबा माऊली तुकाराम सर्व संतांना नमस्कार। स्वये भानु जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरी भक्तीला ओ नितारी समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा श्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ। एकनाथी भागवताच्या चिंतन वर्गात आपण तिसऱ्या अध्यायाचं चिंतन करत आहोत। तिसऱ्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं की तृतीयाध्यायी निरूपण राजा करील 4 प्रश्न, माया आणि तिचे तरण, ब्रह्म ते कोण, कर्म ते कैसे। म्हणजे ह्या तृतीय अध्यायामध्ये राजाने माया तिचं उल्लंघन कसं करता येईल, ब्रह्म कशाला म्हणतात आणि कर्म भक्तीमधील कर्माचं स्वरूप हे 4 प्रश्न केलेले आहेत। त्याच्यानंतर आपण पहिला प्रश्न बघितला की राजा विचारतो की माया कशाला म्हणतात, तेव्हा अंतरिक्ष नावाचे मुनी त्याला म्हणतात की माया म्हणजे जी कधीच विद्यमान नाही, मा म्हणजे नाही, जिला काही अस्तित्व नाहीये, जी कधी विद्यमान नाही, म्हणून तिला शास्त्रांमध्ये अविद्य असं म्हटलं जातं। आणि मग अंतरिक्ष मुनी उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ह्या 3 सृष्टी कार्याच्या निर्मितीच्या द्वारा मायेचं ते सांगतात की मायेचं स्वरूप आपण सांगू शकत नाही ते, तर ह्या 3 सृष्टी कार्याच्या विश्वाच्या निर्मितीच्या कार्यानुसार मायेचं स्वरूप, माया म्हणजे भगवत शक्ती। आणि नंतर ते म्हणतात की ह्या मायेचं उल्लंघन कसं करता येईल, तर दुसऱ्या अध्यायामध्येच कवी मुनींनी सांगितलं होतं की गुरु आणि ब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु हेच परब्रह्म आहेत, अशा अभेद भक्तीने मायाचं तरण करता येतं। आणि त्याच्यामध्ये माया म्हणजे काय, तर मायाचं म्हणजे मुख्य माया म्हणजे कशाला म्हणतात, आपल्या मनामध्ये जे विषयांचं चिंतन सुरू असतं त्याला म्हणायचं माया। आणि हाच मोठा माया तरणाच्या मागचा प्रतिबंध आहे, हा आपल्याला माया तरण करू देत नाही। आणि जी व्यक्ती मनामध्ये निरंतर सुरू असलेलं जे विषयांचं चिंतन आहे त्याचा त्याग करून ज्ञानाने युक्त होऊन वैराग्य धारण करते, तीच व्यक्ती मायेचं तरण करू शकते। मग स्त्री असू, धन असू, वेगवेगळे विषय जे आहेत हे काय करतात, ह्यांच्या इच्छा करतात। आपण बघितलं की इच्छा, भोग आणि भोगातून जे काही थोडंफार म्हणजे जीवाला वाटतं की हे सुख आहे, आपल्याला सगळ्यांनाच वाटतं हे सुख आहे, पण ते खरं सुख नाहीये किंवा ते पूर्ण सुख नाहीये। तर त्या अपूर्ण अशा सुखाची जी थोडी अनुभूती आलेली असते त्या भोगामधून, त्या भोगाने आणखी प्रबळ इच्छा होते। म्हणजे ही जी काम्य कर्म आहेत, आणि बरं फक्त ही पृथ्वी लोकावरचीच आहेत का, इहलोकातलीच आहेत का, तर परलोकातली सुद्धा सगळी सुख ही अशीच अपूर्ण आहेत। आणि जोपर्यंत आपल्याकडे पुण्य आहे तोपर्यंतच परलोकातील स्वर्गादी सुखांचा उपभोग घेऊ शकतो, परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये जीव अडकतो। म्हणून काय केलं पाहिजे की म्हणजे श्रुतींचं वचन आहे की ज्याप्रमाणे इहलौकिक कर्माने संपादन केलेलं फल जसं नाश पावतं, तसं परत्र सुद्धा म्हणजे परलोकातल्या सुद्धा फलही पुण्याने संपादन केलेली नाश पावतात आणि परत आपण जन्ममरणाच्या चक्रामध्ये त्या पुण्याचा नाश झाल्यावर अडकतो। ह्याच्यासाठी आपण उदाहरण बघितलं होतं की आपल्याकडे पैसे असतात तोपर्यंत आपण हॉटेलमध्ये जातो, तिथल्या आपल्या पैशांच्या माध्यमातून तिथल्या विविध भोगांचा उपभोग घेतो, पण जसे पैसे संपतात तसं आपल्याला आपल्या घरी परत यावं लागतं। अगदी सामान्य आपल्या रोजच्या व्यवहारातलं आपण उदाहरण बघितलं होतं। मग काय करायचं की विषय जे आहेत हे असे नश्वर आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि जाणोनी विषयांचे नश्वरपण पावावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुसी अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त। म्हणजे मी केवळ सद्गुरु वचनानेच माया तरेन असा दृढ निश्चय करून सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे। मग आपण काय बघितलं की गुरु कसा असला पाहिजे, गुरूंची लक्षणं, तो श्रोतव्य असलं पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे, कृपाळू पण असलं पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर कृपाळू पण असेलच तर तो आपला बोध पूर्ण शिष्यांना प्रदान करू शकतो। अशा प्रकारे हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये काय सांगितलंय, न करिता सद्गुरु भक्ती कधा नवे परमार्थ प्राप्ती, म्हणजे कधी सुद्धा परमार्थाची प्राप्ती
होऊ शकत नाही सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय. या लागी सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ. मग आपण बघितलं की रामाने सुद्धा वसिष्ठांना म्हणजे साक्षात परब्रह्म जेव्हा ह्या भूतलावर आलं तेव्हा त्या परब्रह्माने सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये गुरूंना शरण गेलेलं आपण बघू शकतो. की जेव्हा भगवंत राम अवतारात आले तेव्हा ते वसिष्ठांना शरण गेले. जेव्हा कृष्ण भगवंत आले तेव्हा ते संदीपनींना शरण गेले. आणि त्याच्यानंतर आपण ज्ञानेश्वर माऊलींचं बघितलं म्हणजे साक्षात ज्ञान. आपण हे माऊलींचं मोठेपण सांगण्यासाठी हेही बघितलं की माऊली हे स्वयंसिद्ध संत आहेत. बाकीचे सर्व संत हे साधन सिद्ध आहेत. त्यांनी काहीतरी साधना केलेली आहे. नाथ महाराजांनी गुरुभक्ती केली आहे, तुकाराम महाराजांनी नामस्मरण केलंय. म्हणजे नामस्मरण भक्ती अशी साधना करून ते ब्रह्मपदावर आरूढ झालेले आहेत. पण माऊली म्हणजे साक्षात जसं कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा जसंच्या तसं ते ज्ञान स्वयंसिद्ध स्वरूपात तिथं उपस्थित झालेलं आहे ह्या भूतलावर. आणि असं असून सुद्धा आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला लक्षात येईल की पूर्णपणे निवृत्तीनाथांना त्यांनी शरणागती केलेली आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. माऊलींचं स्वरूप कसं आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. म्हणजे चांगदेवांना सुद्धा कळलं होतं की उपजताच हे ज्ञानी आहेत. प्रकट गुह्य म्हणजे पूर्ण ज्ञानच जसंच्या तसं जन्माला आलेलं आहे. तरी सुद्धा गुरूंची शरणागती केलेली आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. आपण गीतेमध्ये किंवा हा जो उद्धव गीता आहे ह्या दोन्ही ठिकाणी पण बघितलं की अर्जुन आणि उद्धव जोपर्यंत भगवंताला गुरु रूपाने शरण म्हणजे ते भगवंताला गुरु समजून स्वतःला शिष्य समजून शरण जात नाहीत तोपर्यंत त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली नाहीये. मग शिष्याची लक्षणं आपण बघितली की निष्कपट असला पाहिजे, सत्वगुण संपन्न असला पाहिजे. ठीक आहे. कसं असलं पाहिजे शिष्याने? जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरु वाक्यात जीवे विकले, सद्गुरु लागी वहिले सर्वस्व आपुले ओवाळती. म्हणजे गुरु वाक्यालाच सर्वस्व सद्गुरूंवर ओवाळून टाकणं. त्या गुरुवाक्याचं गुरुभक्ती याचा अर्थ काय आहे तर सद्गुरूंनी जो बोध सांगितला आहे गुरुभक्ती म्हणजे गुरु आणि ब्रह्म एकच आहे ह्याला म्हणायचं गुरुभक्ती. गुरुसेवा म्हणजे काय तर सद्गुरूंनी जो बोध सांगितलेला आहे आपल्याला उपदेश तारी येले येणे हो श्री गुरु नाईके. कसं तारण केलं? बोधाची एक आसे लावणी कौतुके या भवसागरी झालासी तारू परतुनी पाहे तव कैसा मायापुरू. सद्गुरू कसं तारण करतात? मज हृदय सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. बोध प्रदान करतात गुरु. आणि गुरुसेवा कशाला म्हणायचं? मुख्यत्वे तर सद्गुरूंनी जो बोध सांगितला आहे, जो उपदेश सांगितलाय, आपला प्राण जरी गेला, कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी त्या बोधाचं उल्लंघन न करणं ह्याला म्हणायचं गुरुसेवा. आणि गुरुभक्ती कशाला म्हणायचं तर गुरु आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये भेद न बघणं. म्हणजे उपनिषदांमध्ये एक कथा आलेली आहे ज्याच्यामध्ये जे गुरु होते ते ब्रह्मपदावर आरूढ नव्हते. म्हणजे आपण गुरुची लक्षणं बघितली की नाही? ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे, श्रोतव्य असलं पाहिजे, कृपाळू पण असलं पाहिजे. पण शिष्याला त्यांच्या प्रती असणारी भावना की माझे गुरु म्हणजेच परब्रह्म आहेत आणि ती भावना शिष्याची इतकी दृढ होती की त्याच्यामुळे तो शिष्य ब्रह्मपदावर पोचला. तर म्हणून नाथ महाराजांनी ते खूप छान सांगितले की भावेषु विद्यते देव. जसा तुमचा भाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला फलप्राप्ती होते. आणि आपण त्याच्यासाठी गुरुभक्तीतलं महाभारतातल्या निमिष पर्वातलं 31वा की 13वा अध्याय त्याच्यात आलेली ह्याची कथा बघितली एकलव्याची. एकलव्याने मातीचा द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा केला पण त्याने दृढ विश्वास ठेवला की आपल्याला इथून विद्या प्राप्त होईल. आणि अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्विद्या एकलव्याला त्या पुतळ्यावर ठेवलेल्या भावापासून प्राप्त झाली. इतकी ही गुरुभक्ती श्रेष्ठ आहे. तर मग गुरु काय सांगतात? मुख्य भागवत धर्म काय? गुरूंकडे जाऊन काय करायचं तर भगवत भक्ती शिकून घ्यायची. मुख्य भागवत धर्मस्थिती अवश्य करावी सत्संगती हेची सद्गुरु उपदेशती असत्संगती त्यागार्थ. असत्संगती म्हणजे काय तर हा माणूस वाईट आहे, तो माणूस वाईट आहे हे चांगलं नाही, गुणदोष बघायचे नाहीत. असत्संग म्हणजे देहबुद्धी आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये जे सतत मी देह आहे ही भावना जी दृढ आहे त्या देहबुद्धीला म्हणतात असत्संग. आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे आणि ह्याच्यासाठी नाथ महाराज सांगतात की सत्संग हाच सगळ्यात
मुख्य भागवत धर्म जर काय आहे तर सत्संग, साधू पुरता पूज्य पहा हो, जगी नाही आन देव, संत पूजने देवादिदेव, स्वयमेव तुष्टती संतुष्ट. म्हणजे ह्या साधू थोर जाणा कलियुगी, साधू सारखा देव दुसरा ह्या जगामध्ये नाहीये. त्यामुळे साधूंना शरण जायचं. मग साधूंना शरण जाण्यासाठी काही गोष्टींचं अनुसरण करायला आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलं. शौच, तप, क्षमा, मौन, ब्रह्मचर्य, अहिंसा, आर्जव, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आणि त्याच्यानंतर सद्गुरूंवरच्या विश्वासाने, सद्गुरू वचन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे. म्हणजे सद्गुरूंच्या विश्वासावर नामदेव महाराजांची एक कथाही बघितली आपण. त्यांना रस्त्यात भूत दिसतं आणि ते म्हणतात नाही, सांगितले विसोबा खेचरनी की सगळीकडे विठुराया आहे, त्यामुळे हा सुद्धा माझा विठुरा. म्हणजे एकदा सद्गुरूंच्या वचनावर विश्वास झाला की तो परमात्मा चराचरामध्ये दिसतो आणि त्यामुळे द्वंद्व साम्यता वगैरे प्राप्त होते. आणि असं हे भागवत शास्त्र कुठून शिकावं, कुणाकडूनही शिकू नये, ते फक्त सद्गुरूंच्या मुखातून शिकावं. मग ते सद्गुरूंच्या गुरुमुखे ज्ञान कथा गोड, तेणे श्री गुरूंच्या मुखातून ऐकल्याने काय होतं, तेणे श्री भागवती श्रद्धा दृढ. म्हणजे भगवंतावर आपली श्रद्धा दृढ व्हायला लागते. श्रवण पुरे जीवाचे कोड, ओसरे साड विषयांची. आणि हळूहळू आपल्या जीवाचं त्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला विषयांबद्दल असणारं आकर्षण, विषयांबद्दल असणारी प्रीती, हे खोटे विषय जे आपल्याला सतत मनामध्ये त्यांचं चिंतन सुरू असतं त्याच्याबद्दल आपल्याला घृणा निर्माण होते आणि भागवत शास्त्राबद्दल आपल्याला दृढ श्रद्धा निर्माण होते. ओवी क्रमांक 505. गुरुमुखे ज्ञानकथा गोड, तेणे श्री भागवती श्रद्धा दृढ, श्रवणे पुरे जीवाचे कोड, ओसरे चाड विषयांची. आणि अशा प्रकारे प्रारब्धानुसार जे भोग आपल्याला प्राप्त असतात ते भोग, त्या भोगांकडे लक्ष, म्हणजे त्या भोगांचा त्यागही करायचा नाही आणि त्यांचा भोगही नाही घ्यायचा, तर आपलं लक्ष हे आत्मचिंतनामध्ये ठेवायचं. हाच उपदेश जनार्दन पंतांनी नाथ महाराजांना केला आणि तेच नाथ महाराज आपल्याला सांगत आहेत. म्हणजे ह्या भागवत शास्त्रावर, पण भागवत शास्त्रावर श्रद्धा ठेवली तर इतर शास्त्राधिकांची निंदा करायची का? मुळीच नाही. सगळ्या शास्त्रांबद्दल आदर भाव निर्माण करायचा. कारण बुद्धी हे भगवंताचं, बुद्धीमध्ये पडणारं प्रतिबिंब हे भगवंतच आहेत. त्याप्रमाणे गुरुपाशी भागवत शास्त्राचं श्रवण केल्याने काय होतं, अध्ययन केल्याने, म्यूट कराल का? गुरुपाशी भागवत शास्त्राचं श्रवण केल्याने, हे अध्ययन केल्याने हे शास्त्र ज्ञानदायक प्रदान होतं. ओवी क्रमांक 541. ऐशी न करिता व्युत्पत्ती. आता आपल्याला हे सगळं करणं शक्य नाहीये. शम, दम, शमादी षटक सांगितलेलं आहे नाथ महाराजांनी. ह्या सगळ्यांची साधकाला प्राथमिक स्थितीमध्ये हे सगळं एकदम साध्य नाही होऊ शकत. तर प्रत्येक गोष्टीला नाथ महाराजांनी आपल्याला इथे नामस्मरणाचा म्हणजे पर्याय सांगितलेला आहे. म्हणजे वेदाध्ययन नसेल तर हरिनामाचं स्मरण करा, स्वाध्याय म्हणजे हरिनाम स्मरण करा. प्रत्येक गोष्टीवर पर्याय नामस्मरणाचा सांगितलेला आहे. आता नाथ महाराज म्हणतात 541 ओवी. ऐशी, तरी सुद्धा तुम्हाला जर जमत नसेल, ऐशी न करता व्युत्पत्ती, न शोषिता हे कष्टस्थिती, भावे करिता भगवत भक्ती, फुकाची मुक्ती हरिभक्ता. तुम्ही काय करा, जर शास्त्र वेदाध्ययन वगैरे तुम्हाला जमत नसेल, शास्त्र उत्पत्तीसाठी विशेष खटपट करता येत नसेल, प्राणायामांचे कष्ट जमत नसतील, तर भगवत भक्तांना केवळ निरतिशय प्रेमानेच मुक्ती अनायासे मिळते. आता ती भक्तीची निजस्थिती कशी आहे? ते भक्तीची निजस्थिती राया सांगे ना तुझं प्रती, सुगमत्वे परमात्मा प्राप्ती, हरिभक्ती पावती. ते ऐक 542 ओवी. मग काय करायचं ह्याच्यासाठी? मुख्य भक्तीचे कारण नोट करून ठेवा. ही ओवी मुख्य भक्ती कशाने प्रकट होते. वरचे जे प्राणायाम सांगितले आहेत, वेदाध्ययनाचे कष्ट आहेत, ते जर जमत नसतील एखाद्या साधकाला, तर केवळ भगवंतावर प्रेम केल्यानेही आपल्याला आरामात भक्ती प्राप्त होऊ शकते आणि मुक्तीही प्राप्त होऊ शकते. तर काय करायचं? मुख्य भक्ती कशी प्रकट होईल? तर ओवी क्रमांक 543. मुख्य भक्तीचे करण, हरीचे जन्म कर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरिकीर्तन स्वानंदे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण हा पहिला भक्तीचा प्रकार आहे. तर नाथ महाराज इथे सांगतायत की तुम्हाला नाही ना वेदशास्त्र, वेदांत नाही जमत आहे, ज्ञान संपादन करण्यासाठी समाधी षटक लागतं, त्याच्यासाठी एक विशिष्ट बैठक लागते ज्ञानप्राप्तीसाठी. तुम्हाला ती बैठक नाही जमत ना, हरकत नाही. तुम्ही काय करा, भगवंताचे जन्म कर्म म्हणजे आतापर्यंत भगवंताचे
तू अनंत, तुझे अनंत नाम आहे, तुझं अनंत अवतार झालेले आहेत, तर त्याचे जे जन्म कर्म आहेत, गुण आहेत, ह्याने भक्ती प्रकट होते. तर ह्याच्यासाठी त्याचं श्रवण करावं पूर्ण श्रद्धेने आणि हरिकीर्तन स्वानंदाने हरिकीर्तन करावं. हरिकीर्तनाची ह्या जोडी सकळ साधने केली बापुढे. जी आतापर्यंतची अनंत साधनं सांगितलेली आहेत शास्त्रांनी, ती सगळी साधनं बापुढे म्हणजे त्यांची तुलना केली तर ती कमी प्रतीची ठरतात. अद्भुते कर्मे हरीची गाडी, गाता अति आवडे उल्हासे. भगवंतांनी इतके सृष्टीचे सगळे नियम या भक्तांच्या प्रेमासाठी मोडलेले आहेत. त्यामुळे त्याची जी अद्भुत कर्म आहेत, अद्भुत कर्म का म्हटलंय? भगवंत कसा आहे आपण बघितलं, अकर्ता आहे. तो त्याच्या शक्तीच्या मार्फत उत्पत्ती स्थिती लय करतो. आपण आता मगाशीच मागच्याच चिंतन वर्गात बघितलं की एकधा मनाने, दशधा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय याच्यामध्ये ती भगवत शक्ती अवतरित होते, साक्षात भगवंत अवतरित होतो. आणि असा हा भगवंत ह्याने वेगवेगळे अवतार घेतलेत, वेगवेगळ्या रूपांमध्ये हा प्रकट झालाय. त्याची जी अद्भुत कर्म आहेत ती इतकी अद्भुत आहेत की ती आवडीने त्याचं गायन केल्याने आपोआपच भक्ती आणि प्रेम प्राप्त होतं. मग कुठली कुठली कर्म, तर खूप कर्म सांगितली आहेत, पण आपण 2-3 ओव्याच बघू. ओवी क्रमांक 545, शिळा तारील्या सागरी. पाषाण सुद्धा सागरामध्ये. रामावतारामध्ये आपण बघितलं की सेतू आजही गुगल मॅपमध्ये टाका, तिथे तो सेतू असा इनव्हिजिबल स्वरूपात दिसतो, आजही दिसतोय तो. ठीक आहे, तर त्या शिळा, ते दगड, आणि रामेश्वरमला गेलं तर तिथे बाहेरच मंदिराच्या बाहेर ते त्या दगडांमधले काही दगड ठेवलेले आहेत जे तरंगणारे आहेत, आणि तुम्ही त्याला स्वतः स्पर्श करूनही बघू शकता की ते म्हणजे आजही ते दगड तरंगतायत पाण्यावर. तर अशा प्रकारे म्हणजे मी बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगते की शिळा तारीला सागरी. परत काय केलं, गोवर्धन धरला करी. जेव्हा सगळं म्हणजे इंद्राचं गर्भहरण करायची वेळ आली आणि पूर्ण गोकुळामध्ये 7 दिवस पूर्ण वृष्टी होत होती, मेघवृष्टी होत होती, आणि मेघवृष्टीने पूर्ण गोकुळाचं नासधूस झाली होती. तेव्हा सगळ्यांना आसरा देण्यासाठी एका करांगुलीवर भगवंतांनी गोवर्धनाला धारण केलेलं आहे. गोवर्धन नावाचा जो महापर्वत आहे, आणि हा गोवर्धन म्हणजे भगवंताचंच रूप आहे, तो भगवंताचाच अंश आहे. तर निद्रा न मोडिता सकळ नगरी, द्वारके माजरी आणली मथुरा. आणि एका रात्रीमध्ये सागरामध्ये द्वारका नावाची नगरी वसवली, आणि त्या मथुरा नगरीतल्या सगळ्या नगरवासियांना जेव्हा ते झोपेत होते तेव्हा त्यांना सगळ्यांना द्वारकेमध्ये आणून स्थित केलेलं आहे. तर असे अद्भुत कर्म भगवंतांनी केलेले आहेत जे ह्या सृष्टीच्या पूर्ण नियमांच्या बाहेर आहेत, जे पदोपदी आपल्याला सांगतील की भगवंताचं वर प्रेम केल्यावर ते आपल्याला कुठल्याही रूपामध्ये कशीही मदत करू शकतात. आणि हे गीतेमध्ये त्यांनी वचन दिलेलं आहे, अनन्यश्चिंतयन्तो मां. वचन आहे भगवंताचं हे की योगक्षेमं वहाम्यहम. पण आपण दृढ विश्वास भगवंतावर ठेवला पाहिजे. आणि परत काय काय केलंय की निमाला गुरुपुत्र दे आणून, म्हणजे ही कथा आपण बघितलेली आहे. गुरूंना सांदीपनी मुनींना विचारलं काय दक्षिणा हवी आहे, तर त्यांचा मुलगा अनेक वर्षांपूर्वी जो गतप्राण झालेला आहे त्याला परत आणून द्या, असं जेव्हा गुरुमाता सांगतात तेव्हा यमनगरामध्ये जाऊन, यमपुरीत जाऊन त्या गुरुपुत्राला आणून परत जिवंत करून भगवंतांनी दिलंय. एवढंच नाही तर देवकी मातेचे 6 गर्भही गतगर्भ आला घेऊन निजजननी तोषार्थ. देवकी मातेचे जे आधीचे 6 गर्भ ज्यांनी जे गर्भ लहान असतानाच कंसाने त्यांची हत्या केली होती ते गर्भही परत आणून दिलेले आहेत. आता नाथ महाराज म्हणतात ओवी क्रमांक 550. मग ह्या भगवंताचं ध्यान कसं करायचं, तर मुकुट कुंडले मेखळा, कासे कासीला सोनपळा, आपाद रुळे वनमाळा, घनसावळा घवघवीत. म्हणजे डोळे बंद करून शांतपणे आपल्या हृदयामध्ये मस्तकावर मुकुट आहे, कानात छान कुंडला आहेत, कमरेला मेखला आहे, पितांबर परिधान केलेला आहे, पायापर्यंत लोंबणारी वनमाळा त्याने अंगात धारण केलेली आहे, एकदम मेघवर्ण आहे आणि सूर्यासारखा दिव्य तेजपुंज आहे, असं त्या भगवंताचं ध्यान आपल्या हृदयामध्ये करावं. आईशी मूर्ती सुरेख सगुण, का निरसून रूप नामगुण, ध्यानी ठसावे निज निर्गुण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. पुढे नाथ महाराज सांगतात हळूहळू त्याच्या मुखकमलाकडे बघावं, मग त्याच्या हास्याकडे बघावं. हे पुढे आलेलं आहे 13-14व्या अध्यायात ध्यान कसं करायचं भगवंताचं. आपल्याला ते आपण तो ध्यान प्रकार करू आपण. तर अशी सुरेख मूर्ती भगवंताची हृदयामध्ये नित्य त्याचं ध्यान करावं, आणि हळूहळू तो जो आनंद आहे तो आपल्यामध्ये उतरेल, आणि मग आपणही त्या आनंदामध्ये सगुणापासून निर्गुणापर्यंत आपोआप जाऊ. कारण सगुण आणि निर्गुण हे एकच आहेत.
अशा प्रकारे हरीशी झाले जे ओवी क्रमांक 556, हरीशी झाले जे अनन्य शरण, ते हरीचे लढीवाळ पूर्ण, त्याचे हरिकरी प्रतिपाळन, जेवी जननी जाण तांबल्या. अशा प्रकारे जे हरिचरणांशी अनन्य आहेत त्यांचं म्हणजे नाथ महाराजांनी सांगितलं की जर पुढे काही ओव्या आहेत, आता त्या सगळ्या घेणं शक्य नाहीये, पण सांगितलं जर एखाद्याला ध्यान जमत नसेल तर त्याने प्रतिमा ठेवावी भगवंताची, त्या प्रतिमेकडे बघून ध्यान करण्याचा प्रयत्न करावा, असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. अशा प्रकारे जे हरीच्या चरणांशी अनन्य झालेले आहेत त्यांचं भगवंत, आई कशी आपल्या बाळाला बोलता येत नाही, की लहान जे मूल असतं, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, बरेच अभंग आहेत की लहान मुलांना सांगता येत नाही भूक लागलीये, तहान लागलीये, आईच विचार करते की आता 2 तास झाले, त्याला भूक लागली असेल, ह्याला पाणी द्यावं लागेल, म्हणजे त्या बाळाचा पूर्ण विचार आई करते. अगदी त्याचप्रमाणे जे हरीचे भक्त असतात त्यांचा संपूर्ण विचार हा भगवंत करत असतो. या लागी आणि जे जे त्यांनी उपजीविकेची ओवी क्रमांक 557, या लागी जे जे जीविका वर्तन तेही करावे कृष्णार्पण, हे माझे म्हणून अभिमान भक्त सज्ञान न धरिती कद, हे माझे, असं कुठल्याही प्रकारची देहबुद्धी त्यांच्याकडे राहत नाही, अगदी सगळ्या उपजीविकेची वृत्ती सुद्धा ते कृष्णार्पण करतात. भगवत भक्त आपले पूर्णचे पूर्ण 8 प्रहार संपूर्ण आयुष्य भगवत सेवेमध्ये वेचतात. ही ओवी खूप महत्वाची आहे, लिहून घ्या. 561, आयुष्याची अर्धघडी वेचिता न मिळे लक्ष कोडी, तेणे आयुष्य परमार्थ जोडी, विषयाच्या कोडी थुंकोनी सांडी. अगदी कोटी कोटी रुपये दिले एखाद्याला तरी सुद्धा आयुष्याची अर्धा तास वेळ सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मिळत नाही, जास्त वाढवून मिळत नाही. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा सतत विचार केला पाहिजे की आपण कोटी रुपये जरी कोणाला दिले तरी आपलं जे आयुष्याचे श्वास ठरलेत त्याच्यापेक्षा अर्धा तासही आपल्याला जास्त मिळणार नाहीये. त्यामुळे ह्या आयुष्याचा उपयोग आत्मचिंतनासाठी, परमार्थ विषयांचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करण्यामध्ये जेवढा प्रयत्न करता येईल, म्हणजे आपण सगळे साधारण आहोत, अगदी भगवत भक्त तर संपूर्ण आयुष्य त्यांचा प्रत्येक श्वास भगवंताला समर्पित असतो. पण अगदी माऊली म्हणतात ना की थोडं थोडं, हळूहळू, ढाळे ढाळे, अगदी थोडं निमिष, दिवसातले काही क्षण असं करा, मग हळूहळू तुम्हाला गोडी लागेल. अगदी आपण तसंच साधारणपणे हळूहळू त्याची हे लक्षात तरी आलं पाहिजे की हे सगळे विषय म्हणजे किती जरी आपण कोट्यावधी रुपये दिले तरी आपल्याला अर्धा तास सुद्धा आयुष्य जास्त मिळणार नाहीये. आणि ह्या विषयांचं चिंतन थोडं थोडं कमी करून हळूहळू गोडी वाढवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. त्यागोनिया मग आपण बघितलंय की हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, ते हरिवंश पुराण आहे, त्याच्यामध्ये अनेक राजे आपल्या संपूर्ण राज्य संपत्तीचा त्याग करून वनामध्ये पूर्ण, म्हणजे त्यांच्याकडे राज्य किती होतं, पृथू नावाचा राजा होता, त्याच्यावरून पृथ्वीला म्हणजे आपल्या धरणीला पृथ्वी हे नाव पडलेलं आहे. पूर्ण त्यांच्याकडे पृथ्वीची, त्रैलोक्याची संपत्ती होती, त्या संपत्तीचा त्याग करून हे राजे वनामध्ये गेलेले आहेत परमार्थाची प्राप्ती साध्य करण्यासाठी. आणि आपल्या संतांनी अगदी घरी बसून गृहस्थाश्रमात कसा करायचा ते शिकवतात, तरी आपल्याला जमत नाहीये, हे सत्य आहे. त्यामुळे हळूहळू आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत. कैशी भक्तीची ओवी क्रमांक 563, कैशी भक्तीची गोडी संपूर्ण, रीता जाओ नेदी अर्धक्षण, अवघे जीवितची जाण करी कृष्णार्पण सर्वस्वे. भक्त काय करतात मात्र अगदी अर्धक्षण सुद्धा वाया घालू देत नाहीत. माऊली सुद्धा सुरुवातीला म्हणतात की एक क्षण म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाची येद्वारी उभा क्षण बरी, आणि शेवटी काय म्हणतात, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे हळूहळू आपल्याला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचं की थोडासा सुद्धा क्षण आपला वाया गेला नाही पाहिजे भगवत चिंतनाशिवाय. जो सर्व भूती हृदय असतो परमात्मा श्रीकृष्ण नाथू, त्याचे ठाई जो भक्तू साधावाया निजस्वार्थू सर्वस्व भजे. तो जो भगवंत आहे, जो हृदयामध्ये बसलेला आहे आपल्या सगळ्यांच्या, हृदयस्थू जनार्दन, तर त्या भगवंताचं भक्त अत्यंत प्रेमाने भजन करतात. आता सर्वसामान्यांना हृदयस्थाच्या ठिकाणी एकदम दृष्टी बसणार नाही, म्हणजे आपण खूपच साधारण आहेत, आपल्याला एकदम हृदयस्थाचं दर्शन नाही होऊ शकत. मग नाथ महाराज काय म्हणतात, ओवी क्रमांक 568, त्या हृदयस्थाचे ठाई दृढ दृष्टी जवळ बसली नाही तव सगुण मूर्ती हृदयी भजावी पाही सर्वात्म भावे. आपल्याला एकदम त्या जो हृदयामध्ये जे ओंकार रूप आहे, जो अनुहात नाद आहे, त्याचं आपल्याला
आपल्याला आपण अजून पूर्ण विषयांमध्येच आहोत. म्हणजे 8व्या अध्यायात म्हटले की अहोरात्र विषय भरडे, अशी आपली कंडिशन. त्यामुळे त्या हृदयस्थाचं आपल्याला अजून दर्शन झालेलं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ते होत नाही तव सगुण मूर्ती हृदयी भजावी पाही सर्वात्म. तोच भगवंत आहे, तोच सगुण आहे, तोच निर्गुण आहे, अशा दृढ विश्वासाने संतांनी दाखवलेला आहे. आपल्याला संत त्याला प्रकट करून देणार आहेत. सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून, संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून त्यांनी जसं वर्णन केलंय तसं ध्यान आपण हृदयामध्ये केलं पाहिजे. आता सगुण मूर्ती पण बसत नाहीये ध्यानामध्ये डोळे बंद केल्यावर. मग काय करावं? 559. सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी तेथेही चलाचल दोन्ही भजाव्या गुरुवचनी समसाम्य भावे. म्हणजे सगुण मूर्तीचं पण ध्यान होत नाहीये. मग काय करा? प्रतिमांची पूजा करा. जी प्रतिमा आहे समोर तिचं भजन करा, तिच्याकडे बघा. म्हणजे मग हळूहळू गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून आपल्याला त्या मूर्तीचं ध्यान करता येईल. पुढच्या ओवीमध्ये 574 ज्यासी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ ऐसे जे भगवत भक्त ते पूज्य निश्चित निज भक्ता. मग आता आपल्याला ध्यान जमत नाहीये ना, म्हणजे ह्या गोष्टी जमत नाहीयेत. प्रतिमेच्या ठिकाणी मन राहत नाहीये, ध्यान जमत नाहीये, हृदयस्थाचं दर्शन नाहीये. मग काय करावं? तर ज्यांनी केलं आहे हे भगवंताचं ध्यान, म्हणजे ज्यांची आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ, ज्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये त्या भगवंताला प्रकट केलेला आहे, ज्यांचा अनन्य स्वामी भगवंताशिवाय, ज्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, भगवंताशिवाय त्यांना अन्य कुठलाही विषय नाहीये, ऐसे जे भगवत भक्त ते पूज्य निश्चित. अशा भगवत भक्तांना जाऊन त्यांची पूजा करा, जेणेकरून ते ध्यान आपल्याला. नाथ महाराज काय सांगतायत की काय करायचंय? मुख्य तर साधू सारखा देव नाहीये, साधूच्या संगतीत जा असं. तर अतिमहत्वे पूज्य गहन. मग आता म्हणजे सत्संगती तर कुणाला भगवत भक्त म्हणायचं, कुणाला संत म्हणायचं? तर काय करा तुम्ही? तर त्या सगळ्यांमध्ये सुद्धा अतिमहत्वे पूज्य गहन ज्याचे सूर नर वेदी बंदीजन तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्यस्थान. म्हणजे संतांमध्ये सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर सद्गुरु. हे मी म्हणत नाहीये, मला वाटतं माऊलींचा अभंग आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु ह्या सगळे संत समानच आहेत. जी संतांची रूप ती श्रीहरीची स्वरूप, पण त्यांच्यामध्ये सुद्धा जे तुमचे सद्गुरु आहेत, कारण ते तुम्हाला शक्ती प्रदान करतात तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. त्यामुळे सद्गुरु श्रेष्ठ पूज्यस्थान शिष्याशी जाणं सर्वस्व आहे. म्हणजे शिष्यासाठी त्याचे सद्गुरु हेच अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे पूजन करायला. आणि त्याच्यामुळे त्याला हळूहळू भगवत भक्ती आणि भगवंताचं ध्यान त्याला स्थिर होऊन जाईल. मग अशा प्रकारे ओवी क्रमांक 588 साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ते भक्तीची निजस्थिती ऐक चक्रवर्ती सज्ञाना. हे ज्ञानी सार्वभौम राजा, म्हणजे ज्यांनी साधन रूप साधनं केली आहेत. मी म्हटलं ना, म्हणजे माऊली तर उपजतच ज्ञानी आहेत, पण बाकी सगळ्यांनी साधन सिद्ध संत आहेत, काही ना काही साधनं केली आहेत. तर अशांच्या जर पाया पडलं तर त्यांच्या योगाने काय होतं तर सप्रेम भक्तीची. म्हणजे पुढे श्रीकृष्ण उद्धव संवादात जेव्हा उद्धव भगवंताला विचारतात की का बरं तू ह्या भगवंत का बरं तू ह्या भक्तांची सेवा करतोस, तर ते भगवंत त्याला म्हणतात, अरे त्यांच्या प्रेमाला परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, कशाचीच उपमा देऊ शकत नाही. आणि मला आजपर्यंत ही भक्ती आणि हे प्रेम कसं निर्माण होतं ह्याचं वर्म मला स्वतःलाही माहिती नाहीये. तर हे वर्म जर कुणाकडे असेल ह्या प्रेमाचं किंवा ह्या भक्तीचं, तर ते भक्तांकडे आहे. ठीक आहे. मग असे साधनं करून ज्यांच्यामध्ये पूर्णपणे सप्रेम भक्ती उत्पन्न झाली आहे अशा साधूंच्या सद्गुरूंना शरण जा. ही साधन मग काय होतं, त्यामुळे सर्व पाप हरण करणारा जो हरी आहे, आत्मरूप हरी आहे, तो आपल्या हृदयामध्ये आपल्याला त्याचं दर्शन प्राप्त होतं. ठीक आहे. ऐशी ओवी क्रमांक 614 ऐशी भागवत धर्मस्थिती शरण जाऊनी सद्गुरुपती अभ्यासावी भगवत भक्ती ते मायाची शक्ती बाधू न शके. आपला प्रश्न दुसरा चालला होता की मायाचं उल्लंघन कसं करायचं. त्याच्यावरून आपण भक्ती बघितली. समाधी षटक जमत नसेल तर हरीचे गुण कथा श्रवण करायचं आणि मुख्य म्हणजे सत्संगती सत्संगती सत्संगती. मुख्य भागवत धर्मस्थिती अवश्य करावी सत्संगती. सत्संगतीमध्येही कोण तर ज्यांनी साधनं करून स्वतःच्या हृदयामध्ये त्या भगवंताला बघितलेलं आहे, दृढ बांधून ठेवलेला आहे प्रेमाने. आणि त्याच्यामध्येही गुरु हा संत कुळीचा राजा, म्हणजे तिथेही शिष्यासाठी त्याचे सद्गुरू हे श्रेष्ठ पूज्य स्थान आहे.
तर अशा प्रकारे सद्गुरूंना शरण जाऊन भागवत धर्म शिकावा आणि भगवत भक्तीचा अभ्यास करावा सतत. त्यामुळे काय होईल तर मायाची शक्ती बाधू शकणार नाही. ओवी क्रमांक 614. आता ओवी क्रमांक 618 मध्ये सांगतात, माया तरणोपाय स्थिती राया तुवा पुशली होती तदर्थी मुख्य भगवत भक्ती जाण निश्चित नृपनाथा. म्हणजे तू विचारलं होतंस ना की माया कशाने तरू शकतो, तदर्थी मुख्य भगवत भक्ती, भगवंताची भक्ती केल्याने मायेचं तरण होतं. गीतेमध्येही भगवंत वारंवार हेच सांगतात की भक्तीमुळेच मायेचं उल्लंघन करता येऊ शकतं. तर भक्ती कशी असते, भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती, भक्तीपाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती, हरिभजने. हरिभजन ओवी क्रमांक 620. हरिभजन नाम कल्लोळे माया जीवित्व घेऊन पळे, भक्त तरती भाळे बोळे हरिभजन बळे महामाया. म्हणजे हरिभजनाचा इतका महिमा आहे, हरिभजनाची आवडी काळ गेला देशोधडी. तो काळ जो भजनामध्ये जातो तो आपल्या ह्याच्यामध्ये गणला जात नाही आयुष्याच्या स्थितीमध्ये. तर अशा प्रकारे त्या भजनाच्या कल्लोळाने, त्याच्या त्या भजनाच्या आवाजाने, नामघोषाने माया जीवित्व, म्हणजे फक्त मायाचं उल्लंघन करत नाहीत हे भक्त, तर जिथं घोष सुरू असतो, नामघोष सुरू असतो, तिथून माया स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जणू ती पळून चालली आहे तिथून. फक्त तरण म्हणजे जो भक्त आहे, जो साधक आहे त्याचं तरण. पण इथे काय सांगितलंय की नामघोषामुळे मायाच तिथून पळून चालली आहे, म्हणजे आजूबाजू सगळ्या त्या परिसराचं तरण अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. मग तिथे भक्त तरती भाळे बोळे, मग तिथे त्याच ठिकाणी जे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं तरण होणारच आहे. हरिभजन बळे महामाया. कशामुळे तर हरिभजनाच्या बळामुळे. आता 620 पर्यंत आपण मायेचं उल्लंघन कसं होतं आणि त्याच्यासाठी तदर्थी मुख्य भगवत भक्ती माया तरणोपाय स्थिती हे आपण बघितलं. आता पुढचा प्रश्न आहे जो राजा विचारतोय की ब्रह्म कशाला म्हणायचं. म्हणजे मी ऐकलं आता माया कशाला म्हणायचं, मायेचं तरण कशाला करायचं, भक्त काय असतात, भक्तांचे भागवत धर्म काय, भक्तीची लक्षणं काय आहेत, हे सगळं तू सांगितलं. पण आता ब्रह्म कशाला म्हणायचं, हा नारायण काय आहे, नारायण कशाला म्हणायचं, परमात्मा कोणाला म्हणायचं, हे मला ऐकण्याची इच्छा आहे असं राजा विचारतो. म्हणजे हा ओवी क्रमांक 624. ब्रह्म परमात्मा नारायण वस्तू सीच म्हणणे जाण ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण राजा आपण पुसू. अशी कोणती वस्तू आहे, असं काय आहे की ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला नारायण म्हणतात, ती सद्वस्तू काय आहे. किंवा ओवी क्रमांक 625. सकळान माझे अधिष्ठान. तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं की एकदा मनाने दशधा अशा वेगवेगळ्या विभागांनी तो भगवंत शरीरामध्ये प्रविष्ट करतो. स्थितीचं कारणही भगवंत आहे आणि प्रलयाचंही अकर्तेपणे कारण भगवंतच आहे. तर असं सगळ्यांचं जे अधिष्ठान आहे, सगळ्यां माझे अधिष्ठान सबाह्य ज्याचेने परिपूर्ण, जो अंतर्बाह्य व्याप्त आहे त्या स्वरूपाते नारायण स्वये वेदज्ञ बोलती. म्हणजे वेद ज्याला नारायण असं म्हणतात ते तत्व तुम्ही मला समजावून सांगा असा प्रश्न राजा विचारतो. ओवी क्रमांक 628. ऐकून या रायाचा श्रेष्ठ प्रश्न प्रबुद्धा धाकुटा पिपलायन तो बोलावया आपण स्वानंदे पूर्ण सरसावला. म्हणजे राजाचा हा प्रश्न ऐकून प्रबुद्ध मुनी, आतापर्यंत प्रबुद्ध मुनी सांगत होते, आधी अंतरिक्षांनी मायाचं उत्तर सांगितलं, नंतरचं उत्तर उल्लंघन कसं करायचं हे प्रबुद्धांनी सांगितलं. आता प्रबुद्धांपेक्षा जे धाकटे पिपलायन आहेत मुनी, तर ते पिपलायन मुनी ब्रह्म कशाला म्हणतात हे सांगायला सुरुवात करतात. या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती ह्यांच्या लयाचं कारण पण अकर्तेपणे कारण, कारण हे सगळं भगवत शक्तीच्या माध्यमातून होतं. हेतुरहित असं जे नारायण असं आहे त्याला परमतत्व, हे परमतत्व आहे. आता हे काही ओव्या आहेत त्या आपण बघू. ओवी क्रमांक 629. अगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती ज्याचेनी अंगे स्थिती ज्याचेनी प्रळया प्रळय शक्ती ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू. म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय ह्यांचं हेतुरहित कारण, कारण उत्पत्ती स्थिती प्रलय हे जीवांच्या कर्मानुसार घडतं आणि म्हणून ते भगवत शक्तीच्या अधीन आहेत. पण ह्यांचं हेतुरहित कारण म्हणजे मूळ ज्याचं अधिष्ठान आहे ते म्हणजे भगवंत आहेत. ओवी क्रमांक 630. या परी जो जगाचा हेतू स्वये स्वसत्ता हेतुरहितू. म्हणजे जगाचा हेतू आहे पण
साक्षी रूपाने आहे. सच्चिदानंदे सदोदितू तो जाण निश्चितू नारायणू. पण स्वतः मात्र हेतुरहित आहे, सत चित आणि आनंद यांनी परिपूर्ण आहे, त्याला नारायण असं म्हणतात. ओवी क्रमांक 633. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही व्यापूनी समाधीही परती, ज्याची साक्षीत्वे स्फुरे स्फूर्ती तो जाण निश्चिती नारायण. आपण वेदांताच्या अभ्यासामध्ये बघितलं होतं 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. ह्याच्या पुढची जी 4थी अवस्था आहे त्याला तुर्य असं म्हणतात. ठीक आहे, तर ह्या तुर्येला सुद्धा व्यापून ह्या तुर्येला सुद्धा ज्याच्यामुळे स्फूर्ती मिळते ते तत्व म्हणजे नारायण. ठीक आहे. ओवी क्रमांक 635. एवं परमात्मा परम ज्योती आत्मा हृदयस्थ त्रिजगती, त्या ते नारायण म्हणती जाण निश्चिती नृपनाथा. हृदयस्तू जनार्दन. आपल्याला भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलंय की तो भगवंत कुठे आहे तर सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहे. तर ज्याला परमज्योती म्हणतात, ज्याला भूतांचा अंतरात्मा म्हणतात त्यालाच नारायण असं म्हणतात. तरी परमात्मा ब्रह्मपूर्ण तुझे हृदय नांदे आपण, ज्याचे नि मन बुद्धी प्राण इंद्रिय जाणवर्ती. आपण हे पूर्णपणे बघितलं होतं मागच्या वेळेस की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवण. म्हणजे जे मन बुद्धी प्राण आहे तो भगवंत आपल्या हृदयामध्ये राहतो आणि ह्या सगळ्यांना चेतना, प्राणीमात्रांमध्ये असलेली जी चेतना आहे ती म्हणजे भगवंत, आणि ह्या सगळ्या इंद्रियांना चेतना शक्ती तो भगवंत देत असतो आणि त्यालाच नारायण असं म्हणतात. आता असं हे भगवंताचं स्वरूप खूप वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी केलंय, माऊलींनी केलंय, सगळ्या संतांनी वर्णन केलंय. आणि ते काय सांगतायत ओवी क्रमांक 648. जे मनबुद्धी अगोचर ते वाचेसी अतिदुस्तर, वस्तू नव्हे शब्द गोचर परात्पर परब्रह्म. म्हणजे भगवंताचं स्वरूप हे शब्दांच्या माध्यमातून कळू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी नाथ महाराजांनी इतकी उदाहरणं दिली आहेत. म्हणजे अगदी सूर्य जर बघायचा असेल आणि सूर्यकिरणांनी जर ठरवलं की मला सूर्य बघायचा आहे तर तो सूर्य नाही बघू शकत. किंवा समुद्रात जे तरंग निर्माण होतात त्या तरंगाने ठरवलं की मला समुद्र बघायचा आहे तर ते समुद्र बघू शकत नाही. अशा प्रकारे आपण भगवंतापासून उत्पन्न आहोत आणि आपल्याला ह्या इंद्रियांच्या माध्यमातून भगवंताचं स्वरूप समजणं अशक्य आहे. जेथे बुद्धीची दृष्टी न वळंघे तेथे मनपणा केवी रिघे, मा श्रवण नयन घ्राण योगे विषय संयोगे केवी भेटे. प्रसाद बंद करशील रे दरवाजा, मला इथून उठता नाही येणार. अहो जेथे बुद्धी सुद्धा पोचत नाही, मन आपल्या सामर्थ्याने तिथे जाऊ शकत नाही, श्रवण नयन कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे ह्या भगवंताचं स्वरूप जाणू शकत नाही. जेथ प्राणशक्ती न चले पुढे, जेथ वाचा स्वये लाजली मुरडे, मा कर्मेंद्रियासी कोणीकडे पवाडू पुढे जोडेल. त्यामुळे इथे कुठल्याही शब्दांनी, कुठल्याही विचारांनी मन बुद्धी कुठल्याही भावनेने भगवंताचं स्वरूप समजून घेऊ शकत नाही. मग नाथ महाराज इथे उदाहरण देतात ओवी क्रमांक 657. अग्नीपासून आह्या अनेक क्षणाक्षणा निघती चांग, परी आह्यान माझी अग्नीचे अंग सर्वथा सांग प्रकटेना. अग्नीपासून ठिणग्या उडत असतात आणि पण त्या ठिणग्यांनी अग्नीचे स्वरूप पूर्णपणे प्रकट नाही होऊ शकत. दुसरं उदाहरण दिलंय 658. का सूर्यापासून सूर्यकांत प्रकाशती असंख्यात, परी सूर्यकांतात कदा भास्वत प्रकटेना. म्हणजे सूर्यापासून सूर्याची किरणं निघतात पण त्या सूर्यकिरणांमध्ये जाऊन तुम्ही सूर्याला बघायचा प्रयत्न केलात तर ते संभवत नाही. म्हणजे सूर्यकिरणांमध्ये जाऊन तुम्ही सूर्य नाही बघू शकत. तिसरं उदाहरण सांगितलंय जेवी 659. जेवी सिंधूपासून तरंग प्रकाशती अति अनेक, परी तरंगी सिंधूचे अंग सर्वथा सांग प्रकटेना. म्हणजे समुद्रावर एक लाट आली आहे आणि त्या लाटेमध्ये जाऊन जर समुद्र कसा आहे हे बघण्याचा प्रयत्न केला तर ते नाही समजू शकत. त्या लाटेमधून किंवा त्या सूर्यप्रकाशापासून कळू शकत नाही सूर्य कसा आहे. तेवी ब्रह्मापासून करणे प्रकाशती अनेकपणे, तरी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे हे जीवे प्राणे घडेना. ब्रह्मापासून अनेक इंद्रिय, अनेक शरीर, अनेक रूप, नाव हे आकाराला आलेलं आहे अकर्तेपणे. आपण बघितलं कसं झालं ते. आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ब्रह्माला जाणून घेणं हे संभवत नाही. ज्यासी ओवी क्रमांक 680. ज्यासी आदिना अंतू
जे मध्यस्थिती रहितू, जे गुण ना गुणातीतू, अच्युतानंतू अद्वैत्वे. म्हणजे ज्या भगवंताला आदी नाहीये, अंत नाहीये आणि मध्यस्थिती नाहीये, ज्याला सगुणही म्हणता येत नाही, ज्याला गुणातीतही म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांचा एका अनंत अद्वय अनंत नित्य निरामय, जे असा म्हणजे भगवंताचं स्वरूप सांगणारे असे बरेच अभंग आहेत. तर आवाज येत नाही. आता येतोय आवाज? आवाज येतोय? आवाज येतोय आता? आवाज तुटतोय, कळत नाही काही. हा, आता येतोय का क्लिअर? आता आहे क्लिअर आवाज? मे बी आता क्लिअर असेल, कनेक्शन चेंज केलं. आता आहे क्लिअर आवाज? हा मागचं पुन्हा. हा, मी सांगते कुठून सांगायचंय. मनोबुद्धीला अगोचर आहे, इथून सांगू का? चालू द्या तुमचं चालू द्या ताई, तुम्ही सांगा, काय सूचना काय घेऊ नका मला. तुम्ही चालू ठेवा. हा, तर भगवंताचं हे जे स्वरूप आहे आपल्याला नाथ महाराजांनी, माऊलींनी, सर्व संतांनी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपल्याला त्यांच्या शब्दातून अनुभूतीही प्रदान करून देतात. पण मुख्य बघायला गेलं तर भगवंताचं स्वरूप हे शब्दांच्या माध्यमातून समजणं. मनबुद्धी अगोचर, जे मनबुद्धी अगोचर, वस्तू नव्हे शब्द गोचर, म्हणजे शब्दांच्या माध्यमात भगवंताला पकडणं अशक्य आहे, असं ते परात्पर स्वरूप आहे. आणि हे नाथ महाराज वेगवेगळ्या उदाहरणांवरून सांगतायत. पहिलं उदाहरण दिलं की अग्नी माझी आह्या अनेक, क्षणक्षणा निगती चांग, परी आह्यान माझी अग्नीचे अंग, सर्वथा सांग प्रकटेना. ओवी क्रमांक 657. अग्नीच्या ठिणग्या पडतात आणि त्या ठिणग्यामध्ये जाऊन जर आपण अग्नी कसा आहे हे बघायचा त्या ठिणग्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला तर ते संभवत नाही. का? ओवी क्रमांक 658. का सूर्यापासून सूर्यकांत, प्रकाशती असंख्यात, परी सूर्यकांता आत, कदा भास्वत प्रकटेना. सूर्याचे असंख्य किरणं असतात आणि त्या एखाद्या किरणामधून सूर्य कसा आहे अशी कल्पना केली, असा विचार केला किंवा असं बघायचा प्रयत्न केला तर त्या सूर्यकिरणापासून सूर्य कसा आहे हे समजू शकत नाही. तसंच तिसरं उदाहरण दिलंय, जेवी सिंधूपासून तरंग, प्रकाशती अति अनेक, परी तरंगी सिंधूचे अंग, सर्वथा सांग प्रकटेना. समुद्रापासून अनेक तरंग निघतात आणि एखाद्या लाटेमध्ये जाऊन जर बघायचा प्रयत्न केला की ही लाट ज्या समुद्रापासून आली आहे तो समुद्र कसा असेल तर तेही बघणं असंभवनीय आहे, तेही विचार करणं. तसं ब्रह्मापासून करणे, प्रकाशती अनेकपणे, तरी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे, हे जीवे प्राणे घडेना. म्हणजे प्राण गेला तरी त्या इंद्रियांना ब्रह्म जाणता येणार नाही. इंद्रियांना, मनबुद्धी आणि इंद्रियांना ब्रह्म जाणता येणार नाही, कारण आपली उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे. 3 उदाहरणं सांगितलेली, अग्नीच्या ठिणग्या, सूर्यकिरण आणि सिंधूचे तरंग, हे मूळ स्वरूपाला जाणू शकत नाही. त्याप्रमाणे इंद्रियांच्या माध्यमातून आपण ब्रह्म जाणू शकत नाही. का? तर हे कसं आहे ब्रह्म? तर 680 ओवी क्रमांक, ज्यासी आदी ना अंतू, जे मध्यस्थिती रहितू, जे गुण ना गुणातीतू, अच्युतानंतू अद्वैत्वे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, अनंत अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. तर कसं आहे तर अनंत आहे, अद्वय, नित्य, निरामय असं भगवंताचं स्वरूप आहे, जे इंद्रियांना कधीच समजू शकत नाही. शब्दांच्या तर ते कधीही कवचेत येऊ शकत नाही. तर ओवी क्रमांक 681. मग असं शब्दांच्या माध्यमात आणण्याचा प्रयत्न कुणी कुणी केला ह्यापूर्वी, त्या स्वरूपाचा वचनपाठ करावा. वेदांनी अत्यंत प्रयत्न केला शब्दांच्या माध्यमातून भगवंताचं स्वरूप समजावून सांगण्याचा. त्या स्वरूपाचा वचनपाठ
करावया वेदे केली खटपट, तेथ श्रुतीचाही बोभाट, लाजिला करून कष्ट नेती नेती वादे. म्हणजे त्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं, शब्दांनी वर्णन करण्याचा प्रयत्न वेदांनी केला, श्रुतीने केला, पण शेवटी नेती नेती, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. म्हणजे त्यांना ते शब्दांमध्ये मांडता. म्हणजे त्यांना कळालं नाही का, श्रुतींना वेदांना कळालं नाही का की ब्रह्म कसं आहे? त्यांना कळालं, त्यांना त्याची त्यांना अनुभूती झाली, पण त्यांना ते शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता आलेलं नाहीये. वेदू काय नेणोनी परतला, जाणोनी न बोलवीची बोला, याची लागी तो मौनावला, तथस्थ ठेला निशब्दे. मग वेदांना कळालं त्याचं स्वरूप, पण ते त्याला शब्दांनी वर्णन करता येईना, म्हणून वेदांनी मौन धारण केलं आणि ते निशब्द होऊन राहिले वेद. तर अशा प्रकारे फक्त त्यांना शब्दांच्या माध्यमातून प्रकट करून देण्याचा, साक्षात्कार करून देण्याचा म्हणजे प्रयत्न नाही म्हणू शकत, तर प्रतिज्ञा आपल्या संतांनी केलेल्या आहेत. माऊलींनी, नाथ महाराजांनी त्यांच्या प्रतिज्ञा आहेत की शब्दांच्या श्रवणे जीवा पावणे परब्रह्म, अशी नाथ महाराजांची प्रतिज्ञा आहे. माऊलींची सुद्धा प्रतिज्ञा आहे की जे इंद्रियांना कळू शकत नाही, जे गुणातीत आहे, ते शब्दांच्या, ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा संतांच्या की त्या, म्हणून ह्या संतांच्या शब्दांचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे. तर पण अन्यथा वेदांना सुद्धा तो शब्दांमध्ये व्यक्त करता आलेला नाहीये. तर अशा प्रकारे आपण बघितलं ओवी क्रमांक 682 पर्यंत. आणि त्याच्यानंतर ओवी क्रमांक 685 वेदराया धरिता मौन, शास्त्रे भांबावली जाण, शोधिता शब्दांचे रान, निज समाधान न पावते. त्यांना काही ते व्यक्त करता आलेलं नाहीये शब्दांमध्ये. अशा प्रकारे ते ब्रह्मस्वरूप आहे आणि ते फक्त अनुभवजन्य आहे. आणि इथे त्यांनी पुढच्या काही ओव्यांमध्ये नाथ महाराजांनी असं सांगितलेलं आहे की ते एका जसं आकाश, पंचमहाभूतांमध्ये शब्द हा आकाशाचं प्रतीक आहे आणि शब्द जिथे थांबतो असं ते अनुभव घेण्याची गोष्ट म्हणजे ब्रह्मतत्व आहे आणि त्यामुळे ते शब्दांमध्ये व्यक्त नाही होऊ शकत. त्याच्यानंतर इथे पुढे तेच सगळं वर्णन केलेलं आहे की ते म्हणजे तो स्वतः जिथे शब्द थांबतात तिथे आपल्याला त्या हृदयस्थाचा आपल्याला अनुभव येतो आणि ज्या क्षणी अनुभव येतो त्या क्षणी आपण स्वतः ब्रह्म बनून जातो. मग पुढे त्यांनी सांगितले की कशा प्रकारे अंडज स्वेदज म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्राण असतात, मग इंद्रिय आणि त्यांचे समूह आणि अहंकार लीन होतात. मग शेवटी तुर्य अवस्थेच्या वरतीही जी साक्षीभूत अवस्था आहे तिथेच म्हणजे गाढ झोपेतील सुखाचे स्मरण आपल्याला जागृत होते, तसा अनुभव आला तरी स्मरण करणं शक्य नसतं. अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्यांनी विचारलेलं आहे की ठीक आहे, मग हे असं जे ब्रह्म आहे, असं हा परब्रह्म आहे, ह्याचं म्हणजे हे आत्मतत्व जर उपलब्ध आहे तर हे आपल्याला कसं प्राप्त होऊ शकतं. तर ओवी क्रमांक 747 तेथ करता भगवत भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती, तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती, भक्त पावती निज भजने. म्हणजे सुरुवातीला आपल्याला चित्तशुद्धी करण्याची गरज आहे आणि त्यामुळे भक्तीचे मुख्य करणं हरीचे जन्म कर्म गुणवर्णन नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. कारण भगवंताच्या गुणांचं, कर्मांचं, त्यांच्या नामसंकीर्तनाने चित्तशुद्धी होऊन हळूहळू आपण भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो. तेथ करिता भगवत भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती, तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती, भक्त पावती निज भजने. पावावया परमात्म प्राप्ती. पुढचीच ओवी आहे जगी दाटुकी भगवत भक्ती, ते म्या सांगितली तुझ प्रती, यथानुभूती नृपनाथा. म्हणजे ह्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी जगामध्ये जर कुठलं श्रेष्ठ साधन असेल तर ते भक्ती आहे, भगवत भक्ती आहे. म्हणजे पहिल्यांदा माया उल्लंघन करायला सुद्धा माया तरणोपाय स्थिती, तदर्थी मुख्य भगवत भक्ती. पण माया तरणोपायासाठी आपल्याला ज्ञानयुक्त भक्ती आहे, त्यामुळे सद्गुरूंना शरण जाऊन भगवत भक्तीचा अभ्यास आपण साधू संतांच्या सद्गुरूंच्या संगतीत करावा असं सांगितलेलं आहे. आणि परमात्म प्राप्ती असा जो भगवंत आहे, जो शब्दांच्या माध्यम कुठल्याही प्रकारे मन बुद्धी शब्द सगळ्यांना अगोचर आहे, त्यांच्या पकडीत किंवा त्यांच्या मार्फत आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, पण त्या परमात्म्याची प्राप्ती भक्तीच्या माध्यमातून होऊ शकते. ओवी क्रमांक 47, 48, 49. पावावया परमात्म प्राप्ती, जगी दाटुगी भगवत भक्ती, ते म्या सांगितली तुझ प्रती, यथानुगती नृपनाया.
आता ह्याच्यानंतरचा प्रश्न विचारतायत की म्हणजे अशा आता असं कुठलं कर्म आहे की जे केल्याने म्हणजे भक्त अशी कुठली कर्म करतात की भक्तीमध्ये कोणत्या प्रकारे कर्म केलं जातं. पुढचा चौथा प्रश्न म्हणजे ह्या अध्यायातला चौथा प्रश्न, माया कशाला म्हणायचं, मायाचे तरणोपाय कशाला म्हणायचं, परब्रह्म कशाला म्हणायचं आणि कर्माचं भक्तीतील कर्माचं लक्षण. ओवी क्रमांक 754 755. राजा निजश्रद्धा संपन्न अतिविनित करी प्रश्न, जेणे तुटे कर्मबंधन तो कर्मयोग संपूर्ण सांगा मज. कोणे कर्म तुटे नैष्कर्म सिद्धी स्वय प्रकटे, पुरुषा पुरुषोत्तम भेटे हे मज गोमटे कर्म सांगा. असं कुठलं कर्म मी करू. तुकाराम महाराजांचा खूप छान अभंग आहे, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. कोणतं कर्म करू की ज्या कर्मामुळे मला भक्ती प्राप्त, भगवत भक्ती म्हणजे भक्तीमध्ये कर्मबंधनातून पण मुक्ती मिळेल, भगवत प्राप्ती पण होईल अशा प्रकारे. आणि मला वाटतं ह्या गोष्टीचा थोडा विस्तार आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भागवत धर्म सांगितला त्यावेळेस कर्म कसं केलं जातं भागवत धर्मामध्ये ह्या प्रकारे आपण बघितलं होतं की कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलम परस्मै नारायणाति समर्पणे. सगळी कर्म भगवंताला अर्पण करावी हा आपण मुख्य भाग दुसऱ्या अध्यायात सुद्धा कर्माचा बघितला होता. ओवी क्रमांक 762 761-62. आता इथे नाथ महाराज काय सांगतायत की हा जो कर्म विवेक आहे ना हा खूप खूप कठीण आहे. कर्म आणि अकर्म कशाला म्हणायचं, ह्याच्यामध्ये कर्म अकर्म विकर्म असे बरेच प्रकार आहेत आणि हा अत्यंत जटिल आहे. म्हणजे एकच कर्म म्हणजे एखाद्याने आपण उदाहरण घेऊ की एखाद्याने खून केला आहे, ठीक आहे, एखाद्याने चोरी करण्यासाठी खून केलेला आहे आणि एखाद्याने एखाद्या स्त्रीचं रक्षण, दुर्बल स्त्रीचं किंवा दुर्बल जनाचं रक्षण करण्यासाठी खून केलेला आहे, ठीक आहे, आत्मसंरक्षणासाठी आपण असं म्हणू शकतो. तर जरी क्रिया एकच असली तरी त्याच्या मागे असलेल्या हेतूच्या हिशोबाने हे कर्माचं फलग्राह्य ठरलं जातं. त्यामुळे कर्म विवेक हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा आहे. आणि इथे नाथ महाराज काय म्हणतात ओवी क्रमांक 761-762, येची कर्मविवंचनेसाठी ऋषी महर्षियांच्या कोटी मताभिमाने झाली हिंपुटी. म्हणजे वेगवेगळी मतं लावली त्यासीही शेवटी नुगवेची. म्हणजे त्याचा जो गुंता आहे तो त्यांनाही सोडवता आला नाही. कर्माकर्म विभाग जाण स्वये नुगवेची चतुरानना. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा तुझं त्याचा गुंता सोडवता येत नाही. इतरांची कोण गणना कर्मविवंचना कराव्या. म्हणजे एखाद्याचं कर्म बघून त्याचं नक्की काय फळ मिळेल हे भगवंत ब्रह्मदेवाला सुद्धा लक्षात येऊ शकत नाही, कारण त्याच्या हेतूच्या हिशोबाने ते फळ प्राप्त होत असतं. कर्म वेद मूळ जाण वेदू स्वय नारायण, वेदवाद विवंचन करता मौन श्रुतीशास्त्र. श्रुतीशास्त्रांनी सुद्धा ह्या कर्म विवंचनेबद्दल मौन धारण केलेला आहे. इतका हा कर्म जो भाग आहे तो जटिल आणि गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे आपल्याला इथे संत काय सांगतात की तुम्ही काय करा की तुम्ही जे कर्म करता, जो यत करोशी यदुष्यशी, जे काही कराल ते भगवंताप्रती करायला सुरुवात करा, असा ह्याचा मतितार्थ इथे सांगितलाय. आणि हे ओवी क्रमांक 791-92 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निष्कर्म जर व्हायचं असेल तर काय करा. दासी स्वामीची आज्ञाधारी का राजमुद्रा प्रजांवरी, तैसी वेदाज्ञा जो शिरीधरी स्वधर्माचारी निष्काम. जे आपल्याला सांगितलंय वेदांनी सांगितलंय हे निषिद्ध कर्म आहे. चोरी करणं निषिद्ध आहे, करायचं नाही. खोटं बोलणं निषिद्ध आहे, करायचं नाही. जी आपल्याला आपल्या संत मंडळींनी आपल्याला जी निषिद्ध कर्म सांगितली ती करायची नाहीत. आणि नित्यनैमित्तिक कर्माचे 4 प्रकार असतात. नित्यनैमित्तिक कर्म जी वेद विहित कर्म ज्याला म्हटलं जातं आणि ही कर्म प्रत्येकाने करणं गरजेचं असतं. दुसरा प्रकार आहे निषिद्ध कर्म, ही कर्म कधीही करू नयेत. आणि काम्य कर्म तिसरा प्रकार. काम्य कर्म म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेशिवाय. पण आपण अगदी भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या श्लोकातच बघितलं की भागवत हे शास्त्र कुणाला प्राप्त होऊ शकतं, ज्याचे चित्त निरंतर भगवंती, म्हणजे ज्याने सगळ्या काम्य कर्माच्या इच्छा सोडलेल्या आहेत, ज्याच्या पूर्ण इच्छा. कारण आता आपण भक्तीतील कर्माचं स्वरूप बघतोय. कर्म हा अति जाड्य विषय आहे, गुंतागुंतीचा विषय. त्यामुळे भक्त काय करतात तर ते सगळ्या इच्छा त्यांनी त्यांच्या चित्तातल्या काढलेल्या असतात. निरपेक्षता त्यांनी धारण केलेली असते आणि
प्रत्येक गोष्ट, प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म हे ते भगवंताप्रती, भगवंताला केंद्रबिंदू ठेवून जगत असतात. हेच पुढे म्हणजे कशा प्रकारे असं भगवंताला केंद्रबिंदू ठेवून जर कर्म केली तर त्याचा परिणाम काय होईल, तर हेच सांगितलं की पुढे ह्याच गोष्टी सांगितल्या. आता अशी निष्काम कर्म जर एखाद्याला करता आली नाहीत तर नाथ महाराज त्याच्यावरही सोपा उपाय सांगतात. ओवी क्रमांक 803. आता नाही एखाद्याला पटकन नैष्कर्म्य, पण त्याला नैष्कर्म्य सिद्धी तर प्राप्त करून घ्यायची, ठीक आहे, पण त्याला पटकन कृष्णार्पण वस्तू ह्या कर्मभूमिकेवर जाता येत नाही. तर त्याने काय करावं, तर जो वस्तुतःच परमात्मा असलेल्या जीवात्म्याच्या अहंकार रूपी हृदय ग्रंथीचा परिहार करू इच्छितो त्याने काय करावं, त्याने भगवंताची पूजा करावी. जेणे वासनेचे जाळ तुटे, अहंकाराची गाठी सुटे, जीवी परमात्मा स्वय प्रकटे, ते तांत्रिक विधान गोमटे ऐकराया. कर्म ब्रह्मत्वे सदा सफळ, फळ वांची त्याते निष्फळ, हे जाणून कर्मकुशळ, फळाशा समूळ छदिती, ऐसे आचारता वैदिक कर्म, तेणे ते कर्म पाविजे नैष्कर्म्य, याहोनी अतिसुगम सांगेन वर्म ऐक. म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होण्यासाठी जर कर्माकर्म जटिल वाटत असेल, कृष्णार्पण म्हणावं, पण त्याहीपेक्षा एक सुगम वर्म आहे ते म्हणजे भगवत पूजा. तर ती पूजा कशा प्रकारे आहे, जया तांत्रिक महापूजा, संतोष होय गरुडाध्वजा, ते तांत्रिक विधान ओझा महाराजा अवधारी, वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र, हे मिश्र पूजा अतिपवित्र, शीघ्र निष्काम करी नर, तो पूजा प्रकार अत्युत्तम. वैदिक अथवा तांत्रिक गुरुमार्गे सिद्धिदायक, या लागी गा आवश्यक, सद्गुरुसी देख शरण जावे. मग ही पूजा कशी करायची भगवंताची, म्हणजे कृष्णार्पण म्हटलं, पण कधी कधी पूर्णपणे मनात हेतू भगवंताच्या प्रती कर्म करावं असं पूर्ण हेतू नसतो. मग अशा वेळेस काय करावं, सद्गुरूंकडे जाऊन भगवंताची पूजा कशी करून घ्यायची हे शिकावं. त्याने सुद्धा नैष्कर्म्य सिद्धीची प्राप्ती होते. तर ह्या ओवी तुम्हाला सांगितलं की सद्गुरूंची शरण जावे. ओव्या आहेत 805, 806. हे पुढे सगळं पूर्ण पूजेचं विधान सांगितलेलं आहे की पूजा कशी करायची. मग शुचिरभूत व्हायचं, मूर्तीच्या समोर बसायचं, प्राणायाम करायचा, भूतशुद्धी करायची, जमिनीची शुद्धी करायची, शरीर शुद्धी करायची, शरीरावर अंगावर न्यास आणि ध्यान घ्यायचं आणि त्यानंतर हरीची पूजा करायची. अशा प्रकारे पूजा सांगितलेली आहे. खूप सुंदर पूजेचं वर्णन ह्या पुढच्या ओव्यांमध्ये झालेलं आहे. आता ही पूजा केल्यानंतर भगवंताचं ध्यान करावं, दृढ करून अनुसंधान. आपण बघितलं की प्रतिमेचं पूजा करण्याचे मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्याला त्याचं ध्यानामध्ये आला पाहिजे, तो भगवंत हृदयामध्ये त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. दृढ करून ओवी क्रमांक 827, 28, 26, ठीक आहे. ह्याच्यामध्ये ते सांगतात की दृढ करून अनुसंधान, मूळ मंत्रे मूर्तीपूजन, हृदयी आणि प्रतिमेचे जाणं, पूजा विधान दोहे ठाई. मग कशी मूर्तीचं कसं ध्यान करायचं, तर ते पुढे सांगितलंय की करचरणादी अव्यंग मूर्ती चिंतावी, सुंदर, अत्यंत सुंदर मूर्ती असली पाहिजे. श्याम मनोहर श्रीरंग, उल्हास चांग निजध्यानी, मूर्ती चतुर्भुज वेल्हाळ, शंख चक्र गदा कमळ, सुनंदादी पार्षद मेळ, चिंतावे सकळ आयुधाधिक. म्हणजे अंग, सुदर्शनादी उपांग, पार्षद, अशा सगळ्या मूळ मंत्रांनी जे पंचामृत असतं, पाद्य, अर्घ्य, मधुपर्क, स्नान, वस्त्र, भूषण, गंध, पुष्प, तिलक, अक्षदा, फुलांच्या माळा, त्याच्यानंतर आपण काय काय वापरतो, धूप, दीप, नैवेद्य, ह्या षोडशोपचार प्रकारे भगवंताची पूजा करावी. यथोक्त मधुपर्क विधान, अर्घ्य पाद्यादी आचमन, पुरुष सुक्ते मंत्र जाण, करावे स्नान निर्मळ जळे, मुकुट कुंडले कटी मेखळा, कासे मिरवे सोनसळा, आपाद रुळे वनमाळा, कौस्तुभ तेजागळा कंठी झळके, पाद पद्मांकित सुकुमार, ऊर्ध्वरेखा ध्वज वज्र, वाकी अंदुवाचा गजर, चरणी तोडर गरजतू. म्हणजे चित्तामध्ये ते भगवंताचं अतिशय सुंदर श्यामरंग अशा श्रीरंगाचं ध्यान करायचं, आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करायचा, चतुर्भुज मूर्तीची कल्पना करायची, तिच्या हातात शंख आहेत, चक्र आहेत, गदा आहेत, कमल आहेत, सुनंद आणि पार्षद समूह आहेत, त्या मूर्तीला अर्घ्य प्रदान करायचं, आसन प्रदान करायचं, पाद्य, आचमन, मधुपर्क, असं पुरुष सुक्तांच्या वेगवेगळ्या मंत्रांनी त्या मूर्तीची पूजा करायची. मूर्ती कशी आहे, तर मुकुट आहेत, कुंडल आहेत, कमरेमध्ये मेखला आहे, पितांबर धारण केलेला आहे, पायापर्यंत लोंबणारी वनमाळा आहे, तुलसी माला घातली आहे, छातीवर
कौस्तुभमणी आहे आणि श्रीवत्सलांछन आहे आणि पायात छुमछुम वाजणाऱ्या तोरड्यात असं छोटं छोटं भगवंताच्या प्रत्येक अवयवाचा अत्यंत सुंदर वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. निढळी शुद्ध श्यामकळा टिळक रेखुला पिवळा, वरती मृगनाभी टिळक मळवटी शोभला असा टिळक आहे, त्यावरी अक्षता सोज्वळा आरक्त तेजाळ कुंकुम, त्याच्यावर अक्षता आहेत. सुमने गुंफिली विरगुंठी, त्यावरी मधुकरांची घरटी, तुळशी कमळ माळा कंठी, गळ्यामध्ये तुळशीची कमळाची माळा आहे. चंदनाची उटी श्यामांगी शोभे, भगवंताला चंदनाची उटी लावलेली आहे. धूप आहे, दीप आहे, धूप दीप उपहार, तांबूल अर्पावे सकर्पूर, म्हणजे कापरासह तांबूल अर्पण केलं आहे. निरंजने जय जयकार मंत्र स्वरे अर्पावा, स्तुती करावी वेदोक्त मंत्रे, का पुराणोक्त नामस्तोत्रे अथवा प्राकृते किंवा नामसंकीर्तनानं भगवंताची पूजा करावी. स्तवने संतोष अधोक्ष जायसे भावावे महाराजा, मग साष्टांग नमस्कार करावा. त्याच्यानंतर आपला जो आत्मा आहे तो समोरच्या मूर्तीसारखाच आहे, तद्रूप आहे असं ध्यान धारणा करून ही भगवंताची पूजा करून मग निर्माल्य काढून विसर्जन करावं. अशी ही पूजा नाथ महाराजांनी सांगितली आहे. ह्या पूजेबरोबरच भगवंताच्या पूजेची अन्य ठिकाणं ओवी क्रमांक 856 पासून अजून 8 ठिकाणं भगवंतांनी नाथ महाराजांनी सांगितले. अजून कुठल्या ही मूर्तीची पूजा झाली. अजून कुठल्या ठिकाणी भगवंताची पूजा करू शकतो तर अग्नी, जल, सूर्य, अतिथी, हृदय या ठिकाणीही आत्मरूप ईश्वराची जो पूजा करतो तो लवकरच मुक्त होतो. म्हणजे ह्या पूजेची